आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग सादर करता 2025 वर्साच्या नरेंद्र मोदी सरकाराच्या विकास कामांचो नियाळ घेवपी एक चर्चात्मक कार्यावळ। आयज आमी जाणून घेवया 2025 वर्सा संवसाराच्या नदरेंतलो भारत। हाचेर चर्चा करतात राजश्री कामत। आत्मविश्वास, सातत्य आणि शांत निर्धार ह्या त्रिसूत्री गुणांनी 2025 वर्सा भारत संवसाराच्या नदरेन कसो दिसलो। 2025 वर्सा भारता विशीं संवसारान कितें सांगिल्लें ताचे विशीं तुमी मातशें सांगतात? हय, सांगता। जागतीक बँकेन भारताक जगातले सगळ्यात समान समाज म्हणून चीन, अमेरिका आणि सगळ्या G7 आणि G20 राष्ट्रां परस मुखार दवरला। जागतीक बँकेन भारताक जगातल्या सगळ्यात समान समाजान स्थान दिलां, जाचो गिनी निर्देशांक 25.5 आसा। ह्या क्रमवारीत भारताक चीन, अमेरिका आणि सगळ्या G7 आणि G20 राष्ट्रां पेक्षा मुखावेलें स्थान मेळ्ळां, जे उत्पन्नांतले असमानतेचें लक्षणीय संकुचन दर्शयता। आर्थीक वाड, व्यापक सामाजीक समतेंत रुपांतरीत जावपाक, लक्षीत कल्याणकारी वितरण, अर्थीक समावेशन आणि थेट लाभ हस्तांतरणाचो प्रभाव ह्या मुल्यांकनांत अधोरेखित केला। आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेन सामाजीक संरक्षणांत जावपी इतिहासीक विस्ताराक मान्यताय दिल्या तर? हय, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेन सामाजीक संरक्षणांतल्या इतिहासीक विस्ताराक मान्यताय दिल्या। ILOन मान्य केलां की भारतान सामाजीक संरक्षण कव्हरेज 2015 19% वेल्यान 2025 64.3% मेरेन वाडयलें। 45% वाडीक लागून ही वाड जगातल्या सामाजीक संरक्षणाच्या सगळ्यात व्हड विस्तारा पैकी एक आसा। भारत जागतीक स्तरार दुसऱ्या क्रमांकार आसा आणि जवळ जवळ 94 कोटी नागरिकांक कव्हरेज दिता। 18 वर्सां उपरांत S&P ग्लोबलान भारताचें रेटींग BBBचेर अपग्रेड केलें। तें कशें कितें? जवळजवळ 2 दशकां उपरांत S&P ग्लोबलान भारताचे सार्वभौम क्रेडिट रेटींग BBBचेर अपग्रेड केलें। एजन्सीन सुधारीत समाविष्ट आर्थीक स्थिरता, मजबूत सार्वजनीक वित्त, संरचनात्मक सुधारणा आणि धोरणात्मक अंदाज हे अपग्रेडा फाटले हे प्रमुख घटक म्हणून नमूद केले, जाका लागून जागतिक गुंतवणूकदारां मदीं भारताची वाडटी विश्वासार्हता बळकट जाली। IMFन UPIक जगातली सगळ्यात व्हड रियल टायम पेमेंट सिस्टम म्हणून मान्यताय दिली। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीन भारताच्या युनिफायड पेमेंट इंटरफेसाक जगातली सगळ्यात व्हड रियल टायम पेमेंट सिस्टम म्हणून मान्यताय दिल्या, जी जागतिक स्तराचेर अशा सगळ्या वेव्हारांपैकी 49% आसा। IMFन नमूद केला की UPI डिजिटल सार्वजनीक मुळाव्या सुविधां खातीर जागतीक बेंचमार्क जाला, जातूंत स्केल, सुरक्षा आणि इंटरऑपरेबिलिटी आस्पावता। IMF प्रमुखांनी भारताचे जागतिक विकास इंजिन म्हणून कौतुक केलें। वॉशिंग्टन मधल्या IMF जागतिक बँकेच्या बसकेंत हो विशय जालो न्ही? हय, IMFची व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जेवा हांणी भारताचे जागतिक विकासाचे प्रमुख इंजिन म्हणून कौतुक केलें। परिवर्तनकारी उपक्रम, धाडसी धोरण सुधारणा आणि डिजिटल मुळाव्या सुविधां वरवीं जगाक तांणी हें चुकीचें सिद्ध केलें। म्हाका भारता बद्दल खूब कितें दिसता अशें तांणी म्हळां। भारताच्या धाडसी सुधारणा आणि डिजिटल क्रांतीचें तांणी कौतुक केलें। WIPOन भारताक गुंतवणुकीत सुवात दिली, ती कसल्या प्रकाराची आणि कशी आसा? WIPOन अमूर्त मालमत्ता गुंतवणुकीत भारताक सगळ्यात वेगान वाडपी अर्थवेवस्था मदीं स्थान दिलां। जागतिक बौद्धीक संपदा संघटनेचो अहवाल आसा की 2014 ते 2024 मजगतीं अमूर्त मालमत्ता गुंतवणुकीत भारताचे सर्वाधिक चक्रवाडीचो वार्षिक वाड दर नोंदयला। संशोधन आणि विकास, सॉफ्टवेअर, डेटा आणि डिझायना मदल्या गुंतवणुकीक लागून भारत नवोपक्रम नेतृत्वाखाला आणि ज्ञानचलित वाड संक्रमणाकडे वता अशें दिसता। QAS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्सान डिजिटल स्किल्सांत भारताक कॅनडा आणि जर्मनीच्या फुडें दुसऱ्या क्रमांकार व्हेला। ह्या रँकिंगात कुशळता विकास कार्यक्रम, तंत्रज्ञान, शिक्षण आणि कार्यबळ तयारीत सातत्यपूर्ण गुंतवणूक दिसता। हाचो परिणाम कितें? हाका लागून भारतांतल्या तरणाट्यांक उदेत्या डिजिटल उद्देगां मदीं स्पर्धा करपा खातीर स्थान मेळटा। जागतीक बँकेन एका दसकांत 17.1 कोटी परस अदीक लोकांक अत्यंत गरिबींतल्यान भायर काडल्या बद्दल भारताचें कौतुक केलें। फाटल्या 10 वर्सांत भारतान 17.1 कोटी परस चड लोकांक अत्यंत गरिबींतल्यान यशस्वीपणान भायर काडले। जागतीक बँकेच्या वसंत 2025च्या गरिबी आणि समता अहवाला प्रमाण 5 राज्यां म्हळ्यार उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश हांणी अतिगरिबींतल्या एकूण घटीच्या 2/3 हाचो वांटो उखल्ला। ग्रामीण भागात 2011-12 18.4% वेल्यान 2022-23 2.8 पर्यंत घसरला।
संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशकान भारताक पहिलीच जागतिक टॉप 100 स्थान दिले न्हय. हय हय 2025च्या शाश्वत विकास अहवालान 167 देशांपैकी 99व्या क्रमांकार भारतान पहिलेच फावटी संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येय निर्देशांकाच्या टॉप 100त प्रवेश केलो. भलायकी, स्वच्छता, स्वच्छ ऊर्जा, आर्थिक समावेशन आणि डिजिटल प्रशासन निर्देशांकामदी प्रगती या सुधारणांतल्यान दिसून येता. गोल्डमॅन सॅक्सान भारतीय शेअर बाजाराक ओव्हरवेट म्हूण अपग्रेड केला. म्हणजे कितें केलां? म्हणजे पळय, मजबूत आर्थीक मूलभूत तत्वां, कमाईत वाड आणि दीर्घकालीन संरचनात्मक सुदारणांचो हवालो दिवन गोल्डमॅन सॅक्सान भारतीय शेअर बाजाराक ओव्हरवेट स्थितीत श्रेणी सुधारीत केला. ह्या सुदारणाक लागून भारताच्या विकास मार्गार जागतिक गुंतवणूकदारांचो विश्वास वाडिल्ल्याचे संकेत मेळटात. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक दायज वळेरेंत दिवाळी परबेचो समावेश एक इतिहासीक ओळख म्हूण जाली न्ही. युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक दायजाच्या वळेरेंत दिवाळीची परब आस्पावली. योग आणि दुर्गा पुजेच्या श्रेणीत सामील जावन हो सन्मान मेळोवपी 16वी भारतीय परंपरा दिवाळी थारली. इतलेंच न्हय तर युनेस्कोन भारताच्या समृद्ध इतिहासीक आणि स्थापत्य दायजाची वळख करून दीत 12 मराठा लष्करी भूदृश्यां तांच्या जागतिक वारशा वळेरींत समाविष्ट केली. या शिलालेखान भारताची सांस्कृतिक कूटनीती आणि जागतिक सॉफ्ट पॉवराची उपस्थिती मजबूत केली. जागतिक बँकेन भारताक जवळ सार्वत्रिक आर्थिक समावेशकता साध्य करपाचे श्रेय दिले आणि ते एका दशका परस चड काळात भारतान आपल्या नागरिकांच्या आर्थिक जीवनात परिवर्तन घडून हाडले. करेक्ट. हाचे विशीं सांगता. जागतिक बँकेच्या ग्लोबल फायंडेक्स 2025 प्रमाण बँक खाते आशिल्ल्या भारतीय प्रौढांचो वांटो 2011त फक्त 35% आशिल्लो. तो 2024त 89% पर्यंत वाडलो, जी 50% परस अधिक अंकांनी लक्षणीय वाड आसा. 2014त सुरू जाल्ल्या प्रधानमंत्री मोदींच्या जनधन येवजणेक लागून हे अभूतपूर्व बदल शक्य जाले, जाचो उद्देश प्रत्येक भारतीयाक औपचारीक बँकिंग प्रणालीत हाडप आशिल्लें. शून्य बॅलन्स खातीं आनी थेट लाभ हस्तांतरण म्हळ्यार DBT सक्षम करपा पासून ते UPI आनी डिजिटल पेमेंटाक सक्षम करपा मेरेन जनधन उपक्रमान फक्त बँक खातीं उगडलीच ना, तर लाखांनी लोकांक आर्थीक दारां उगडलीं. भारताच्या या प्रगतीपथाचे सूत्रधार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जगातले सगळ्यात लोकप्रिय लोकशाय फुडारी. करेक्ट. भारत सगळ्यात समाधानी लोकशाय आसा हें कितले प्रेरणा दिवपी आसा. पळय, अमेरिका स्थित डेटा एनालिटिक्स फर्म आसा न्ही मॉर्निंग कन्सल्टनान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां जगातले सगळ्यात लोकप्रिय लोकशाही नेते म्हणून स्थान दिलां. 75% मान्यताय रेटिंग सयत, जे तांच्या नेतृत्वा खाला देशांतर्गत आनी आंतरराष्ट्रीय स्तरावेल्या सततच्या विश्वासाचे प्रतिबिंब आसा. प्यू रिसर्च सेंटराच्या सर्वेक्षणात लोकशाय प्रशासना बद्दल भौशीक समाधानात भारताक जागतिक स्तरार अव्वल देशांनी स्थान दिलां. 74% भारतीयांनी लोकशाहीच्या कार्यप्रणालीचेर समाधान व्यक्त केलां, जाका लागून भारत स्विडना उपरांत दुसऱ्या क्रमांकाचेर आसा. जागतिक नवोन्मेश निर्देशांकात भारत 2015 वर्सांनी 81व्या स्थानावेल्यान 38व्या स्थानार पावला. ही वाड संशोधन, उत्पादन, स्टार्टअप इकोसिस्टम, पेटंट फायलिंग आणि तंत्रज्ञानाच्या अवलंबात सुधारणा दर्शयता. विद्यापीठ प्रतिनिधित्वात भारतान 1000% वाढ मिळवून आशियाचे फुडारपण केले. ताचे विशीं मातशें विस्तारान सांगशीत. मॅटिओ क्वाक्वेरेली हांणी QS आशिया विद्यापीठ क्रमवारी 2026त भारताच्या उल्लेखनीय वाडीचें कौतुक केलें आनी म्हळें की ते संशोधन, उत्पादकता, नवोन्मेश आनी संस्थात्मक क्षमतेमदीं दशकाभरांतल्या परिवर्तनाचें प्रतिबिंब आसा. आशिया पॉवर इंडेक्सान भारताचे प्रमुख शक्ती म्हणून वर्गीकरण केल्लें. ऑपरेशन सिंधूर मधल्या कामगिरीच्या आधारान, आर्थीक वाड आणि लष्करी क्षमतेच्या आधारान भारतान आशिया पॉवर इंडेक्स 2025त प्रमुख शक्ती दर्जो गाठलो. भारत आता जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि हेरांपेक्षा खूप फुडें आसा. आशिया पॉवर इंडेक्सान भारताक प्रमुख शक्ती म्हणून वर्गीकृत केला. हे कशे तरेन? पळय, ऑपरेशन सिंधूरच्या कामगिरीच्या आधारान, आर्थीक वाड आणि लष्करी क्षमतेच्या आधाराचेर भारतान आशिया पॉवर इंडेक्स 2025त प्रमुख शक्ती दर्जो गाठलो. भारत आता सांगल्या प्रमाण जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि हेरांपेक्षा खूप मुखार आसा. जागतिक AI स्पर्धात्मकतेंत भारत 3ऱ्या स्थानार पावला न्ही. हय. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या ग्लोबल AI हायब्रन्सी टुला प्रमाण भारत कृत्रीम बुद्धिमत्तेत जगातलो सगळ्यात 3रो स्पर्धात्मक देश म्हणून उदेला. भारताची वेगान वाडपी तंत्रज्ञान परिसंस्था आणि मजबूत प्रतिभा आधार जागतिक AI शर्यतीत देशाक महत्वाची भूमिका निभावपाक कशी मदत करता हे रँकिंगात अधोरेखित केलां.
बोफा सर्वेक्षणा प्रमाण आशियांतल्या सगळ्यात पसंतीची बाजारपेठ म्हणून भारतान जपानाक फाटीं घाला. बँक ऑफ अमेरिका फंड मॅनेजर सर्वेक्षणात भारतान आशियांतली सगळ्यात पसंतीची बाजारपेठ म्हणून जपानाक फाटीं घाला अशें दिसून आयला. ह्या बदलांतल्यान भारताची आर्थीक लवचिकता, सुदारणांची गती आनी जागतीक धक्क्यापासून सापेक्ष इन्सुलेशन दिसून आयलें. 2025 वर्साच्या नरेंद्र मोदी सरकाराच्या विकास कामांचो नियाळ घेतना आयज आमी जाणून घेतले 2025 वर्सा संवसाराच्या नदरेंतलो भारत. हे विशीं जाल्ले चर्चेत भारता कडेन पळोवपाची संवसाराची नदर कळ्ळी. आकाशवाणीच्या पणजी केंद्राच्या खबरां विभागा वतीन तुमकां धन्यवाद. देव बरें करूं. देव बरें करूं.